ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। या सेगमेंट मध्ये आपण तुम्ही केलेल्या मेल्सना उत्तर देणार आहोत। सगळ्यात आधी मेल आलाय तो म्हणजे तुषार बीडवरनं यांनी मेल केलाय। त्यांचा असा प्रश्न आहे की ते स्पर्धा परीक्षा देत आहेत आणि या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना यश मिळणार का आणि एकाग्रता वाढण्यासाठी त्यांनी नेमकं काय करावं असा त्यांचा प्रश्न। मुळात स्पर्धा परीक्षा देत आहेत त्यांचे ग्रहमान जर पाहिले आपण तर त्यांचे कन्या रास आहे आणि त्यांचा राहू आणि केतू म्हणजे लाभात राहू आहे गुरुच्या घरामध्ये आणि केतू त्यांच्या पंचम स्थानामध्ये शिक्षणाच्या ठिकाणी म्हणजे एज्युकेशनचे जे स्थान असतं त्या ठिकाणी बसलेला आहे आणि गुरु त्यांच्या कर्मस्थानामध्ये आहे दशम स्थानामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना निश्चित यश मिळू शकतं। फक्त काय असतं की चंद्र आणि शुक्राची युती झाली त्यांची पंचमामध्ये त्यामुळे थोडी कन्सिस्टन्सी नसते आणि सातत्य ज्याला म्हणतो ना आपण ती गोष्ट नसते, एकाग्रता होत नाही, अभ्यासात लक्ष लागत नाही। तर यासाठी यांनी जर पुष्कराज आणि माणिक रत्न धारण केले आणि त्यासोबत सरस्वतीची उपासना सरस्वती यंत्राची उपासना जी मी आता या एपिसोडमध्ये आपण सांगितलं की ती जर उपासना केली तर निश्चित त्यांना यश लवकरात लवकर मिळेल आणि त्यांची यशस्वीरित्या प्रगती होईल। सर अपूर्वाने मुंबईवरून मेल केलाय। तिचं शिक्षण चांगलं झालंय, तिला नोकरीही आहे, मात्र नोकरीमध्ये प्रगती होत नाहीये असा तिचा प्रश्न आहे। यांचं महत्त्वाचं काय की यांची जी रास आहे ती वृश्चिक रास आहे आणि सध्या शनीची 7.5 चालू आहे वृश्चिक राशीला आणि प्रगती न होण्यामागचं कारण काय की यांच्या भाग्यस्थानामध्ये राहू मंगळाची युती आहे, शनी पण त्याच ठिकाणी बसलेला आहे। बरेचदा हातातोंडाशी अशी संधी येते आणि आपल्याला असं वाटतं की आता आपलं काम होणार आहे आणि ऐन वेळेला आपलं त्या लिस्टमधून नाव जातं किंवा मग तिथं फ्रस्ट्रेशन येतं, थोडं मानसिक त्रास पण होतं। पण अपेक्षित यश मिळण्यासाठी यांनी जर नीलम आणि पाचूरत्न धारण केलं आणि त्यासोबतच त्यांनी गुरुची उपासना केली तर गुरुची उपासना म्हणजे आपला गुरु जे ग्रह आहेत त्याचे जे यंत्र आहेत त्याचे यंत्र त्यांनी त्यांच्या घरात स्थापन केलं किंवा त्यांच्या अभ्यासाच्या ठिकाणी स्थापन केलं किंवा कामाच्या ठिकाणी देवघरामध्ये जर स्थापन केलं तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकतं। नक्कीच त्यांना ग्रह कोणते म्हणाला तुम्ही, रत्न कोणते म्हणाला? नीलम आणि पाचू। नीलम आणि पाचू रत्न जर अपूर्वा तुम्ही धारण केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये यश प्राप्त होईल। पुढचा मेल आहे कुलदीप यांनी नांदेडवरून मेल केलाय। त्यांचं असं आहे प्रश्न की त्यांचा लग्नाची समस्या आहे आणि अजून तरी योग नाहीयेत, तर काय करावं लागेल? मुळात काय की ह्यांची धनुरास आहे आणि मंगळ शनीची युती ह्यांच्या प्रथम स्थानामध्ये झाली म्हणजे निश्चितच ह्यांची पत्रिका मंगळिक आहे आणि मंगळ शनीची युती असल्यामुळे काय होतं की जसं अपेक्षित मुली मिळायला पाहिजेत वधू म्हणून त्यांना यायला पाहिजे तसे अपेक्षित येत नाहीत, नको असलेले बरेच जण मागे लागतात किंवा ह्यांना जे आवडतात त्यांच्याकडून काहीच निरोप येत नाही किंवा लग्न जमून मोडण्याची पण एखादी शक्यता असते। त्यांच्या सप्तम स्थानाचा स्वामी शुक्र आहे, यांनी शुक्राचं रत्न आणि त्यासोबत नीलम जर धारण केला तर निश्चित विवाहाचा योग येईल आणि त्यासोबतच त्यांनी लग्नयोग यंत्र जे आहे ते यंत्र आणि त्यासोबत मंगळ यंत्र ह्या दोन यंत्राची उपासना जर केली तर निश्चित त्यांना लग्नाचे योग जास्तीत जास्त 3 ते 4 महिन्यामध्ये येऊ शकतात। बरं, अहमदनगरवरून आपल्याला संदीप यांनी मेल केलाय। त्यांना देखील नोकरीमध्ये मानसिक त्रास होतोय आणि ऐच्छिक अशी प्रगती त्यांची होत नाहीये, त्यासाठी त्यांचा प्रश्न आहे। मुळात काय माहिती का की ह्यांचं तुला राशी आहे, ह्यांची शनीची 7.5 आता संपत आली पण सध्या गुरु ह्यांना अशुभ आहे, 12वा गुरु आहे, त्यामुळे थोडं व्यवसायाच्या ठिकाणी किंवा नोकरीच्या ठिकाणी ह्यांना मानसिक त्रास होत असतो। त्यामुळे ह्यांनी कोणत्याही घाई गडबडीमध्ये डिसिजन नाही घ्यायला पाहिजे। या काळामध्ये काय होतं की बरेचदा आपण अशा गडबडीमध्ये डिसिजन घेतो किंवा रिझाईन देऊन टाकतो आणि मग आपलं हातचं जातं आणि पळतही भेटत नाही आपल्याला, मग अशा वेळेला खूपच मनस्ताप होऊ शकतो किंवा फ्रस्ट्रेशन तिथे वाढू शकते, डिप्रेशन पण जास्त प्रमाणात येऊ शकतं। त्यासाठी यांनी ह्या गुरुसाठी एकतर गुरुची उपासना करायला पाहिजे, जसं गुरुचं यंत्र मी आधी पण सांगितलं आणि त्यासोबतच यांनी नीलम आणि पाचू हे रत्न धारण करायचं। काय की मुळात ह्यांचा स्वभाव थोडा भावनिक आहे, इमोशन्स आहेत, थोडं मनाला लावून घ्यायची सवय आहे, त्यामुळं पटकन कोणी काही बोललं की ते मनाला लावून घेतात, त्यामुळे त्यांचा मानसिक त्रास जास्त होतो त्यांना। तर त्यासाठी त्यांनी जर नीलम घातलं तर काय होईल की मन कठोर होईल, थोडं काही गोष्टी इग्नोर करायला शिकतील। पाचूमुळे व्यावहारिकता येईल की कोणासोबत कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे ह्या पण गोष्टी कळतील आणि प्रॅक्टिकल राहतील ते त्यामुळे आणि निश्चित त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी पण यश चांगलं मिळेल।
नक्कीच तुम्ही नीलम रत्न धारण केलं तर ते तुमच्या नोकरीच्या ठिकाणी देखील तुम्हाला प्रगती करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमचा जो स्वभाव आहे की तुम्ही पटकन एखादी गोष्ट मनाला लावून घेता तर तो स्वभाव देखील बदलण्यासाठी नीलम रत्न तुम्हाला मदत करेल. सर पुढचा आपला मेल आहे मुंबईवरून अनिता विचारतायत. त्यांचं पती पत्नीमध्ये सतत मतभेद होत असतात, सतत भांडणं होत असतात. तर त्यांचा असा प्रश्न आहे की याच्यावरती नेमका काय तोडगा निघू शकतो. मुळात काय की ह्या अनिता ज्या आहेत यांच्या दोघांच्या कुंडलीमध्ये यांच्या अनिता यांच्या कुंडलीमध्ये सप्तम स्थानामध्ये मंगळ मेषेचा बसलेला आहे. थोडा ह्यांचा ॲग्रेसिव्ह स्वभाव, रागीट स्वभाव आहे. त्यामुळे ह्यांना फटकन बोलायची सवय असते आणि प्रत्येक गोष्टीच्या खोलवर जायची सवय असते. त्यामुळे दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण होतात. कारण फार मोठं काहीच नसतं, एक छोटंसं कारण असतं, त्याच्यामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण होतात. मग यासाठी ही वादविवाद थांबण्यासाठी यांनी एकतर सुख समृद्धी यंत्र एक असतं त्याची स्थापना यांच्या घरात करायला पाहिजे. त्यासोबतच कलह निवारण यंत्र एक असतं त्याची एक स्थापना घरात करायला पाहिजे. तसंच या दोघांनी पण, हे पती पत्नी दोघांनी पण पुष्कराज आणि माणिक हे रत्न धारण केले तर दोघांमध्ये अंडरस्टँडिंग वाढेल. त्यामुळे एकमेकाला समजून घेतील आणि चुकीचे जे काही वादविवाद आहेत की ज्याच्यामुळे विनाकारण ह्यांचा वेळ वाया जातो. मुळामध्ये ह्यांचे कारण फार मोठे नसतात, दुसऱ्या व्यक्तीमुळे कोणामुळे तरी यांच्या घरामध्ये वाद होत असतात. कारण यांच्या कुटुंबस्थानामध्ये सूर्य, राहू आणि बुध बसलेला आहे. त्यामुळे एकत्र कुटुंब पद्धतीला बाधाकारक अशी यांची पत्रिका आहे. आणि फक्त ह्यांनी जर थोडं ॲडजस्ट केलं की येणारे जाणारे जे कोणी असतात त्यांच्यासोबत मोजके संबंध ठेवून ती काय बोलतात ह्याच्याकडे लक्ष न देता आपण आपला आनंद जर घेत राहिला जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, तर निश्चितच या दोघांमध्ये वाद होणार नाहीत. पण ह्यांचं कसं आहे की ह्यांच्या घरी कोणी आलेलं किंवा दोघांमध्ये तिसरं जर कोणी आलं तर ह्यांना ते सहन होत नाही. त्यामुळे ही वाद निर्माण होतं. तर त्यासाठी ह्यांनी जर थोडी समजदारी दाखवली आणि ती वेळ निभून दिली तर निश्चितच यांच्यामध्ये या कौटुंबिक कलह कमी होऊन जाते. नक्की सर, तुम्ही त्यांना जे रत्न सांगितलेत वापरायला, जर त्यांच्या मिस्टरांनी हे रत्न वापरण्यासाठी नकार दिला आणि फक्त त्यांनीच हे रत्न वापरलं तर चालू शकतं का? निश्चितच ना, सुरुवात कोणीकडून होते. टाळी एका हाताने वाजत नाही, टाळी दोन्ही हाताने वाजत असते. पण मला एक सांगायचं की समजा आता भांडण करताना एक माणूस गपचीपच बसला आणि दुसऱ्यानं भांडण करतोय, दुसरं काहीच बोलत नाही, तर तो किती वेळ भांडणार? तसं ह्यांनी जरी स्वतः वापरलं नसतं आणि त्यांनी काही जरी केलं नाही तर ते भांडण किती वेळ भांडणार? ह्यांचं प्रतिउत्तर आलं तर ते भांडण वाढत जाणार किंवा ती चर्चा वाढत जाणार कोणती पण ह्यांनी स्वतः जरी केलं आणि त्याच्यामुळे जर ह्यांच्यामध्ये यांच्या मानसिकतेमध्ये जर फरक पडला किंवा ह्या शांत राहिल्या तर निश्चितच ते भांडण पुढे वाढणार नाही. शब्दांना शब्द वाढत जातो, ते शब्द तिथं बंद झाले की तो भांडणाचा जो विषय आहे तो तिथे स्टॉप होऊन जाईल. खरं. मुंबईवरनं आदित्य विचारतायत की अभ्यासात त्यांना एकाग्रता लागत नाही आणि प्रगतीत नेहमीच त्यांच्या अडथळे येतात. आजकाल मुलांचं म्हणजे लक्ष अगदीच अभ्यासाकडे कमी आणि दुसरीकडे जास्त असतं. तर एकाग्रता नेमकी कशी टिकवून ठेवावी हा त्यांचा प्रश्न आहे. कॉन्सन्ट्रेशन हा जो मुद्दा आहे ना प्रियंका, तुला सांगतो महत्त्वाचं की आजकालच्या सर्वच पालकांना आपल्या पाल्यांबद्दलचा हा फार मोठा प्रश्न आहे की प्रत्येकाचाच हा, माझ्याकडे येणारे प्रत्येक पालक जे असतात ते म्हणतात की आमच्या मुलाचं कॉन्सन्ट्रेशन नाही, त्याचं अभ्यासात लक्षच लागत नाही, ते अभ्यासच करत नाही. अभ्यासाला जरी बसला तर तो एक 15-20 मिनटं अभ्यास करतो किंवा अर्धा तास करतो किंवा त्याच्यात ते टाईमपास करतो काहीतरी. आणि मुळात काय त्याचं कारण आहे की त्यांना अदर ज्या गोष्टी आहेत, म्हणजे आता मोबाईल आहे, टी व्ही आहे, इंटरनेट आहे, कम्प्युटर आहे, याच्यामुळे काय असतं की त्यांचं लक्ष तिकडे जास्त असतं. आणि वाचण्यामध्ये आता मी बरेच असं पाहतो, पालक माझ्याकडे येतात, ते म्हणतात की आमचा मुलगा लिहूनच अभ्यास करत नाही, तो फक्त वाचत राहतो. आता काही मुलं तर असं की मॅथमॅटिक्स सुद्धा वाचून काढतात. आता मॅथमॅटिक्स ही वाचायची गोष्ट नाही ना, तिथे तुम्हाला ती प्रॅक्टिस करावं लागेल, तुम्हाला स्टेप लक्षात ठेवावं लागतील आणि ते सोडवावं लागेल तर ते तुमच्या लक्षात येईल. तर त्याचं कारण काय की आजकालच्या मुलांना इन्स्टंट सगळ्या गोष्टी पाहिजेत की बटन दाबले की सगळ्या गोष्टी हजर, शॉर्टकट का जमाना आहे. म्हणजे कसं असतं की त्यामुळं काय होतं की ह्यांना हार्डवर्क नको वाटतं. आणि पहिल्या काळामध्ये कसं की 2-2, 3-3 तास अभ्यास करायची पहिल्यापासून एक सवय असायची. आता आजकालच्या मुलांची ग्रास्पिंग पॉवर पण खूप छान आहे, असं नाही की नाही आहे. फक्त फिजिकल गेम्स त्यांची कमी झालेले आहेत आणि बौद्धिक गेम्स ते जास्त खेळतात. त्याच्यामुळे त्यांना काय की सगळ्या गोष्टी एका ठिकाणी बसून, म्हणजे ते ग्राउंडवर जाऊन खेळत नाहीत, ते कम्प्युटर गेम खेळतील, व्हिडिओ गेम खेळतील. तर त्याच्यामुळे काय की त्यांची कॉन्सन्ट्रेशन तिथं होतं गेममध्ये, पण अभ्यासाच्या तिथं होत नाही. तर अशा मुलांसाठी अभ्यासाची एक पद्धत आजकाल अशी निघाली की इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तसे पण त्यांचे चॅप्टर्स वगैरे आहेत, त्याचे DVDs वगैरे मिळतात, त्यानुसार त्यांना अभ्यास करायला लावलं यांनी.
तर निश्चित त्यांना त्याच्यामध्ये यश मिळतं. आणि त्यासोबतच यांनी त्याच्यासाठी एक लहान आहे तो, त्याच्यामुळे त्याला पेंडॉल घातलं, नीलम पाचू पेंडॉल त्याच्या गळ्यामध्ये धारण केलं तर निश्चित त्याच्या अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन येईल त्याला. नक्कीच सर, तुम्ही आजच्या या विषयावरती आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. भाग्य विजयमध्ये पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.